कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, तू काय या घरातून हकलला होता, विसरलास काय? हा, मग परत कशा केलास? जा आईसोन, तोंड काळा कर तुझा। थांबा ललिते, मी बोलवला हा चारुक। उमाताई? हो मंजू। का उमाताई? आता हिच्या येण्याने काय होणार आहे? मंजू, सगळ्या गोष्टीची उकल वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे। चारूशी जा काय बोलूच आहात आम्ही नंतर बोलेन, पण आधी गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे। बोल चारू, मेघनाताईंना असं का म्हणालीस? कसले पुरावे? कोण साक्षीदार आहे तुझ्याकडे? वा वा वा, आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार। हिने तुमच्या घरात काय काय केलंय हे तुम्ही सगळे खोत विसरलायत का? तुमची तरी चूक काय म्हणा, इथे माझ्याच मुलाने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ठरवलंय। नीरज, तुझं सगळ्यांसमोर माझा असा तमाशा करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला। मॉम, चारूला बघून मी पण सरप्राइज्ड आहे। हे असं का बोलतीये? अरे कारण ती धडधडीत खोटं बोलतीये। तिच्याकडे काय असणार आहे पुरावे? विचार ना तिला। काय ग, सांग ना, काय सांगणार आहेस? आणि तुझ्याकडे कुठले पुरावे आहेत? हे बघ चारू, तू आधीच खूप चुका केल्यास हा। आता कुठलीही चूक तुला खूप महागात पडेल। मेघना आंटी, हो तुमच्या सांगण्यावरून मी खूप चुका केल्या। चुका नाही, खरं तर गुन्हे केलेत मी। पण मी जे गुन्हे केलेत त्याची सुरुवात माझ्या श्रीनूवर असलेल्या प्रेमातून झाली। आणि तुम्ही जे गुन्हे केले ते निशीच्या आणि तिच्या घरच्यांवर असलेल्या तिरस्कारातून झाली आहे। ए, मी काही केलं नाहीये आणि असं काही बोलू नकोस तू। मी असं का करेन? हे सगळे खोत साक्षीदार आहेत। मी स्वतः माझ्या सगळ्या चुका कबूल करून निशीला सून म्हणून स्वीकारायला तयार झाले। रीतसर घरात येऊन मागणी घातली। मला मुलगी नव्हती, पण देवानेच माझ्या पदरात निशीला टाकलं। मग तिच्याबद्दल कसला तिरस्कार? तू का माझ्याबद्दल खोटं नाटं बोलायला आली आहेस इथे? दादा, तुम्ही कुठल्या मुलीवर विश्वास ठेवताय? या उमाताई, तुम्हाला आठवतंय मी नांदिवलीमधून जाताना तुम्हाला शब्द दिला होता। मी तुम्हाला म्हणाले होते मी माझी सून नाही, मी माझी मुलगी घेऊन जाते। मग मी माझ्या निशीला का त्रास देईन? तुम्ही काहीच केलं नाही ना, मग तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? चारू, यांनी काय काय केले ते मी तुका नंतर विचारे, पण माका आधी सांग, हे सगळं तुला कसं माहिती ग? कारण दादा, माझ्या गुरु दुसरं तिसरं कोणी नसून या मेघना आंटीच आहेत। यांच्या ताल्यावर आधी लाली आत्या नाचत होत्या, पण त्यांना शहाणपण सुचलं आणि मी मूर्खासारखी यात अडकले। यांच्या हातातलं बाहुलं झाले होते मी। खोटं खोटं बोलतेय ही। चारू, याचे काय परिणाम होतील ना याचा एकदा विचार कर बोलण्याआधी। मेघना आंटी, मला जे काही वाईट वागायचं होतं ना ते वागून झालंय आता, आणि त्याची खूप मोठी किंमत सुद्धा चुकवलीये मी। आता मला कशाचीच भीती वाटत नाही। मग माझी भीती बाळग।
मी नाही घाबरणार आता कोणालाच. ए हे बघा उमाताई, चारू बोल तू. उमात्या, दादा, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगते. अहो, या मेघना आंटीला निशी कधीच आवडली नव्हती. निशी आणि नीरजच्या प्रेमाला यांना विरोध करता आला नाही, तेव्हा यांनी वेगळी चाल खेळायचं ठरवलं. वेगळी चाल म्हणजे? हो, खूप मोठा इमोशनल ड्रामा केला होता यांनी. अच्छा अच्छा, म्हणजे मेघनाबाई, पहिल्यांदा तुमचे सगळे गुन्हे गावासमोर उघड झाले तेव्हा नीरजरावाने तुमच्याशी संबंध तोडले होते. तुम्हाला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता, इतका की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आठवते ना? मॉम, मॉम, डैड क्या हुआ? इसने नींद की गोलियां खा ली है. घर आया तो इस हालत में देखा. प्रयत्न नाही दादा, आता माका सगळा कळला. ह्या सगळा ना नाटक होता, जेणेकरून आपण नीरज रावांचं मन वळवू. मॉम, म्हणजे तू ते सगळं मुद्दाम? नाही 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 नीरज, नाही, खोटं बोलतायत ते. मी खरंच त्यावेळेस आत्महत्या करणार होते. खोटं बोलताय त्या. तुम्हाला जर खरंच पश्चाताप होत होता, मग तुम्ही निशीवर हल्ला का केला? मी निशीवर हल्ला? कधी? ओवी ज्या हल्ल्यात जखमी झाली तो हल्ला यांनी केला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.